जाऊ देवाची या गावा, घेऊ तेथेच विसावा. देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूक. घालू देवाशीच भार, देव सुखाचा सागर. राहो जवळ देवापाशी, आता जोडून या पायाशी. तुका म्हणे आम्ही बाळे, या देवाची लढी वाळे. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. आज आपण अंबिका मातेच्या मंदिरात आलो आहोत. अंबिका हे तोंडोली गावचं देवस्थान आहे. भव्य दिव्य मंदिर पाहताना अगदी मनाचं पारणं फिरून जातं. कारण जेव्हा आपण कमानीतून आत प्रवेश करतानाच त्याच्या दिव्यतेची आपल्याला प्रचिती येते. कारण प्रत्येकाच्या भक्तीने ओतप्रेत भरलेली किंवा भक्ताला पावणारी अशी देवी म्हणून अंबिका माता प्रसिद्ध आहे. आणि माझं एक नातं म्हणजे ती माझ्या आजोळची देवी आहे. तसं पाहिलं तर लहानपणापासूनच तिच्याकडे जाण्याचं येण्याचं असं नेहमीच होत असतं. अलीकडच्या तिच्या वैभवाची महिमा बघताना तिची दिव्यता, तिची श्रीमंती कटाक्षाने आपल्याला जाणवते. कारण त्याची व्यवस्थापना किंवा जे ट्रस्ट मंडळ आहे त्यांनी केलेली देणगी या रूपातून त्यांनी त्या मंडळाने अतिशय मंदिराला भव्यतेत नेऊन ठेवलेलं आहे. बघतानाच एखाद्या राजमहालाला फिका पडेल असा देखावा किंवा स्वागतालाच 2 हत्ती अशा आपण बघताना आपलं मन अगदी भारावून जातं. खरं तर हत्तीला आपण मानतानाच गजलक्ष्मीचं प्रतीक मानतो आणि भरलेल्या लक्ष्मीचं प्रतीक म्हणजे अंबा माता किंवा साजाबाई अशीच आपल्याला प्रत्यक्ष रूपात ती भेटते. बघताना जेव्हा आपण पुढे जातो तेव्हा आपल्याला उजव्या हाताला पहिल्यांदा दीपमाळ लागते. दीपमाळेकडे बघताना ती अतिशय भव्यतेने उभारलेली आहे किंवा रंगरंगोटी केलेली आहे. त्याच्यानंतर आपण वर बघताना शिवाजी महाराजांची मूर्ती आहे जी सज्जावर बसलेली किंवा स्वागतासाठी उत्सुक असल्याप्रमाणे ती आपल्याला भासते. पुढे आपण पायऱ्या चढून गेल्यानंतर आपल्याला समोरच डाव्या बाजूला जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्याला दिसते ती आपल्या साजाबाईची किंवा अंबाबाईची पालखी, जी उत्सव मूर्ती गावातून प्रदक्षिणा करण्याकरता वापरली जाते. आणि मंदिराची भव्यता किंवा दिव्यता बघताना प्रथम दृष्टी आपण जे झुंबर बघतो ते खूप अनमोल आहे आणि खरं तर ते खूप मूल्यवान देखील आहे. जे वैभव बघताना किंवा तिच्या श्रीमंतीची प्रचिती बघताना खरोखरच वाटतं की धन्य ती माऊली जेवढ्या मोठ्या महालात राहते आणि आपल्यासारख्या गरिबांचं रक्षण करत असते. अशी ती माऊली जिचं दर्शन घेतल्याशिवाय आपण राहू शकत नाही. आणि खरं तर ती जागृत देवता आहे. आणि ह्या जागृत देवतेचं दर्शन घेताना आपण जेव्हा पायऱ्या चढून वर येतो तेव्हा आपल्याला पुन्हा एकदा कासव दिसतं. कासवाला आपण जेव्हा नमस्कार करतो आणि छोटेखानी दरवाजा आहे त्या दरवाज्यातून आपण पुन्हा वाकून आत जातो. वाकून आत गेल्यानंतर आपल्याला दिसते ते पाषाणातली मूर्ती जी 3 फुटी आहे. आणि त्याच्या शेजारी हेमाडपंथीय मंदिराचं मखर आहे. आणि अतिशय तेजोमयी आणि अतिशय देखणी अशी मूर्ती बघता क्षणी डोळ्याचं पारणं पिटतं आणि अंगावर चेहरा आल्याशिवाय राहत नाही. कारण लहानपणापासून आम्ही जेव्हा तिथं जात होतो, अर्थातच मामाचं गाव असल्यामुळं आम्हाला जाणं येणं होत असं किंवा खास देवीसाठी तरी आम्हाला जाणं येणं होत असत गेल्यामुळं तिच्याशी तदरूपता किंवा तिच्याशी एकरूपता ही ओघानच आलीच. त्याप्रमाणे तिचं तादात्म्य किंवा तिच्याशी एकरूपता ही बघताना मनोहर वाटतं. आणि खरंच मित्रमैत्रिणींनो, एकदा तुम्ही अवश्य ह्या तोंडोली गावाला भेट देऊन ह्या मूर्तीची दर्शन घेतल्याशिवाय राहू नका. आणि खरंच ती
असंही म्हटलं जातं की ती प्रत्यक्ष तिथे राहणाऱ्या लोकांपेक्षा ती पाहुण्यांना पावते किंवा पाहुण्यावर तिची कृपादृष्टी जास्त आहे असं म्हटलं जातं. आणि त्यामुळे त्या देवीला नवससुद्धा बोलले जातात आणि ते फेडायला लोक येतात. देवीला सवाष्ण घालणं किंवा देवीची जत्रा करणं अशा गोष्टी तिथं चालू असतात, ज्या नैमित्तिक किंवा वार्षिक काही काही गोष्टी लोकांच्या घराच्या पूर्वापारप्रमाणे प्रथेप्रमाणे चालत आल्या असल्या त्या फेडणे किंवा ते नवस फेडणे अशा प्रकारच्या गोष्टी तिथे चालू असतात. आणि आपण जेव्हा मंदिरातून तिच्या दर्शन घेऊन पाठीमागं येतो तेव्हा राखणदार एक मंदिर असतं, जे मंदिर राखण्यासाठी किंवा ह्या जमान्यातच म्हणायचं झालं तर प्रत्येकाला एक रक्षक असतो, तसा तिचा पण एक रक्षक आहे जो तिच्या पाठीमागं उभा आहे आणि त्याला नैवेद्य म्हणून दहीभात दिलेला जातो किंवा दहीभात लिंबू जे कोणी आणलेलं असतं ते राखणदारासाठी ठेवलेलं असतं. आणि त्याच्यानंतर आपण तिच्या पाठीमागच्या भागाची दर्शन घेतो. तिच्या पाठीमागच्या भागाचं दर्शन घेतल्यानंतर किंवा तिथे डोकं टेकवल्यानंतर आपण पुढे येतो आणि तिच्या आंघोळीची जी मोरी येते तिचं दर्शन घेतो. त्याच्यानंतर पुन्हा प्रदक्षिणा करून आपण तिच्या पुढे येतो. असं हे मंदिर खूप सुरेख आणि देखणं आहे. तर ह्या मंदिराविषयी उत्सुकता मला लहानपणापासूनच होती की ह्या मंदिराला एवढं महत्त्व का आहे किंवा सवाष्ण बायका एवढ्या ओतप्रोतीनं तिच्याकडे येतात किंवा हरिजागर मोठ्या उत्साहात तिचा साजरा केला होतो असं का, हे मी जाणून घ्यायचा प्रयत्न केला. आणि जेव्हा मी माहिती गोळा करू लागले, ह्या देवीची माहिती जेव्हा मी गोळा करू लागले तेव्हा मला असं कळलं की पूर्वीच्या काळी जेव्हा वाहतुकीची साधनं नव्हती तेव्हा लोक बैलगाडी घेऊन प्रवासासाठी किंवा देण घेण्यासाठी लोक इथे यायची. ती देवघेव कुठली तर कोकणातले काही पदार्थ आपल्या इकडे देशावर आणणे आणि देशातील काही पदार्थ जे त्यांना नेहमीच नित्य लागत असत ते त्यांच्याकडे नेणे यासाठी ते वाहनाचा वापर करत असे. आणि ते वाहन म्हणजे काय तर बैलगाडी. आणि त्यावेळेचं मुख्य माल उत्पादनाचं साहित्य काय होतं, मिरच्या, गूळ, शेंगदाणे किंवा गहू अशा वस्तू ज्या कोकणात मिळत नाहीत आणि कोकणातील इकडे वस्तू आणलेल्या त्या आंबा, फणस, काजू अशा वस्तू तिकडून इकडे, म्हणजे माल वाहतुकीसाठी माध्यमातून बैलगाडीचा वापर होणे आणि त्यांची आवक नियमितपणे इकडे येणे किंवा इकडची लोक तिकडे जाणे हे बैलगाडी मार्फतच व्हायचं. ओघानच त्यांच्याबरोबर बैल असायचे आणि अर्थातच त्या बैलाच्याच अशी कथा सांगितली जाते की एका बैलाच्या उजव्या पायामार्फत तिचं आगमन तोंडोली गावी झालं. तोंडोली गावी झाल्यानंतर ती तोंडोली गावात बरेच प्रकट झाले किंवा तिचं काहीतरी गुणधर्म दिसून आले किंवा दृष्टांत देऊ लागले देवीला लोकांना तिथल्या. आणि लोक अशी म्हणायला लागले की काहीतरी आहे. आणि त्याच्यानंतर एका स्वप्नात येऊन सांगितल्यानंतर असं झालं की ती कोकणातली साजाबाई त्या बैलाच्या पायामार्फत तोंडोलीपर्यंत आली आणि अर्थातच गावकऱ्यांनी तिची स्थापना तोंडोली गावी केली. अर्थातच आपण जेव्हा बघतो तेव्हा जागृत देवस्थान म्हणून आपण पहिले बघताना कुठं कोकणातले बघतो आणि अशाच प्रकारे ती जागृत देवस्थान म्हणून तोंडोली गावी स्थानपन्न झाली किंवा तिला वसवली आणि तेथूनच भाविकांची गर्दी त्या ठिकाणी वाढली. गावातीलच नव्हे तर पंचक्रोशीतील लोक त्या देवीला अगदी आठवणीने येतात किंवा आठवणीनं तिला नवस बोलणे किंवा तिच्यासाठी प्रत्येक गोष्ट तिच्यासाठी करणे अशा गोष्टी करत असतात. आणि अर्थातच गावची मंडळी किंवा ट्रस्टची मंडळी त्यांनीसुद्धा ह्यात मोठा हातभार लावलेला आपल्याला दिसून येतो. कारण आपण जेव्हा मंदिर देखभालीकडे लक्ष देतो तेव्हा असं बघितलं जातं की त्यांनी कुठल्याही प्रकारची त्रुटी
ठेवलेले नाही, जेणेकरून आपण प्रत्येक वेळेस गेल्यानंतर प्रत्येक वेळेस त्यात नवनवीन भर पडलेली दिसते. अशी ही देवी अर्थात हरिजागराच्या वेळेस किंवा नवरात्रीच्या वेळेस मोठी उत्सव तिथं असतो. कार्तिक शुद्ध त्रिपुरा पौर्णिमेला तिथं दीप प्रज्वलन करून त्रिपुरारी पौर्णिमा साजरी केली जाते आणि काकड आरती सुद्धा संपन्न होते. जेव्हा तिची मिरवणूक प्रदक्षिणा करून गावभर काढली जाते तेव्हा सुवासिनी तिला ओवाळण्यासाठी गर्दीने एकत्र जमलेला आपण बघतो. अशी ही देवी नवसाला पावणारी आणि खूप श्रीमंत असणारी, अशी नवे नवे श्रीमंतीत प्रत्येक गोष्टीत गावकऱ्यांनी किंवा मंडळांनी तिच्या भर घालत गेले, अशी ही देवी खरंच देखणी आणि भक्ताला पावणारी, आशीर्वाद देणारी अशी देवी. आपण अवश्य एकदा तरी तिला भेट दिल्याशिवाय राहू शकत नाही. तर मित्रमैत्रिणींनो, खरंच तुम्ही सुद्धा एकदा तिथं जावी असं माझी विनंती आहे. आणि आपल्या एखाद्या नवसाची नवस नाही केला तरी आपण एखादं मागणं असेल ते मान्य झाल्याशिवाय कधीही राहत नाही, हे तुम्ही बघू शकता आणि तिला जाऊन भेटू शकता. आणि खरंच मला असं वाटतं की ही साजाबाई म्हणजे आपल्यासाठी, आपल्या सुखदुःखासाठी उभी राहणारी अशी एकमेव देवता आहे. आणि म्हणूनच आपण तिची प्रार्थना केली पाहिजे. आणि म्हणून मी म्हणते की जय जय दुर्गे जगदंबे विश्वकुटुंबिनी मूलस्फूर्ती प्रणवरूपिणी ब्रह्मानंद प्रपदायिनी चिदविलासिनी अंबिके तू. हे अंबिके, खरंच तू भक्तांना नेहमीच अशी पावत जा, नेहमीच आपल्या हाकेला उभी राहा, आमचं दुःख दूर कर आणि तुझ्यापर्यंत येण्याची शक्ती आमच्यात राहू देत, हीच आंबे तुझ्या चरणी प्रार्थना. तर ते शेवटी साजाबाईच्या नावानं चांग भलं, अंबाबाईच्या नावानं चांग भलं. थँक्यू मैत्रिणींनो. पुन्हा एकदा नमस्कार मैत्रिणींनो. साजाबाईच्या नावानं चांग भलं मैत्रिणींनो.